आवाजाचा अंदाज येत नाही, मग आपण घसा घुसून जातो. या स्पर्धेची पण टेक्निकल कामं त्यांनी बऱ्यापैकी केली. चला, महत्वाची मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. दोन बलाढ्य टीम, एका बाजूला अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशन, अजिंक्य दादा भिसे यांच्या मालकीची टीम अनिकेत काटे ज्या टीमचे कॅप्टन आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आरडी वॉरियर्स रवींद्र भाऊ धंगेकर साहेब यांच्या मालकीचा असणारा संघ ज्याचे कॅप्टन धनंजय कांबळे आहेत. महत्वाची मॅच आहे. आशिष पाटील सर या, लवकरात लवकर यायचं. आशिष पाटील सर. महत्वाची मॅच आपल्या भेटीला येते आणि आरडी वॉरियर्स एका बाजूला आपल्याला पाहिलं मिळते, एका बाजूला अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशन. येस, अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशनने जिंकला टॉस. टॉस जिंकून निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आरडी वॉरियर्सला आमंत्रित करण्यात आलं. हाही एक बलाढ्य संघ आहे आणि सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहिलं मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर तेजराज देशमुख आहेत, दुसऱ्या बाजूला धनंजय कांबळे आहेत, तर बॉलिंगसाठी शुभम पाटील यांना आमंत्रित करण्यात आलंय. सन्माननीय तुषार कुलकर्णी साहेब, शिवसृष्टी प्रतिष्ठान आंबेगावचे सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. साहेब आपलं हार्दिक स्वागत. चला मॅचकडे जाऊयात. मॅच सुरू होते. चला मॅचला सुरुवात होते. कुणाल भाऊ झाले का? हॅलो हॅलो. जे मागच्या मॅचला आवी इंगुळकर यांच्यावर पारितोषिक लावलेले प्रसिद्ध बैलगाडा मालक प्रणवजी घाटे यांच्याकडनं प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं होतं, ते आत्ता जमा होतंय आवी इंगुळकर यांच्या खात्यात. आवी इंगुळकर यांना देखील विनंती असेल त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स पाशी यायचंय. आणि अगदी आपण पाहतोय आवी इंगुळकर यांच्या खात्यात जमा होत आहेत प्रसिद्ध बैलगाडा मालक प्रणवजी घाटे यांच्याकडनं प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं. अगदी 6 षटकार आवी इंगुळकर यांनी खेचले, त्याचे 3000 रुपये आवी यांच्या खात्यात जमा. त्याचबरोबर आणि त्याचसोबत स्वराज पोकळे आयोजक यांनी खेचलेले 2 षटकार यांच्यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक येतंय प्रणवजी घाटे यांच्याकडनं. व्हिडिओ कॅमेरा दादा त्यांना देखील विनंती असेल, इकडे या. कॅमेरा दादांना विनंती असेल. आणि त्याच सोबत आवी इंगुळकर यांच्या षटकारासाठी सागर जी कुलकर्णी यांच्याकडनं आलेले ते 1000 रुपये पारितोषिक आपण आवीला प्रदान करतोय. चला कॅमेरा दादा, शार्पी लाईव्ह कॅमेरा. शार्पी
लाईव्ह कॅमेरा दादाला देखील विनंती असेल त्यांनी लवकरात लवकर इथे यायचं आपले. आणि त्याचसोबत आवी इंगुळकर यांना श्रेयस गव्हाणे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. आवी इंगुळकर, चला ती फ्लड लाईट चालू होईल तोवर आपला सामना चालू ठेवायचा. आपण काम चालू आहे त्याच्यावर, थोडासा टेक्निकल इश्यू आलेला आहे त्यामुळे थोडासा अडथळा येतोय, मात्र सामना चालू ठेवू शकतो आपण. आवी इंगुळकर यांना प्रदान केले ते प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. श्रेयस गव्हाणे यांच्याकडनं देखील 500 रुपये प्रदान झालेले आहेत. सागर कुलकर्णी यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आपण आवीला प्रदान करतोय. श्रेयस गव्हाणे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक आवी इंगुळकरच्या खात्यात जमा झालेलं आहे. धन्यवाद. मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो चंदू सर पुढच्या मॅचचं कॉमेंट्री करायला. येस, महत्वाची मॅच आपल्या भेटीला येते. दोन बलाढ्य टीम क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये जाण्यासाठीची लढत पाहायला मिळणार आहे. आरडी वॉरियर्स बॅटिंग साठी आहे आणि शुभम बॉलिंगला दाखल झालेत. पहिला बॉल थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनचे फिल्डर येतील तोपर्यंत एक रन मात्र तिकडे घेतली जाते. धावफलकाला सुरुवात होते पहिल्याच बॉलवर. 5 ओव्हरची असणारी मॅच पाहायला मिळते. हे अनोखं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने पुणे आणि परिसराची शान असणारे हे क्रिकेट, त्या क्रिकेटचं नाव आहे हाफ पिच क्रिकेट. आणि या हाफ पिच क्रिकेटला पुन्हा एकदा जळाळी देण्याचं आणि नवसंजीवनी देण्याचं काम कोणी केलं असेल तर पुणे प्रीमियर लीगने केलंय. आणि या पुणे प्रीमियर लीगचा आज महत्वाचा दिवस आहे. क्वार्टर फायनलच्या महत्वाच्या मॅच उद्या अंतिम दिवस असणार आहे, परंतु आजच्या दिवसातील मॅचेस ह्या अगदी महत्वपूर्ण आहे. स्पर्धेची अनाउन्समेंट झाल्यानंतर लगेच टीम फुल होतात अशी ही स्पर्धा. उत्कंठ सगळ्यांना असते. यावेळेला फटका खेळलाय परंतु फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि तिकडे येतात फिल्डर. मोठी विकेट आलेली आहे. धनंजय कांबळे हे पुण्यातील महत्वाचे खेळाडू आहेत परंतु तेच होत आहेत आता बाद. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं बक्षीस 1,25,555, द्वितीय क्रमांक 75,555, त्याचबरोबरने 2 मोटरसायकल संघ मालकांसाठी, विविध पारितोषिके या स्पर्धेसाठी. अगदी आमचे सगळे बक्षीस दाते आहेत त्यांचा देखील उल्लेख या ठिकाणी आम्ही करू. चालू असणारी मॅच आपण पाहतोय. रवींद्र भाऊ धंगीकर यांच्या मालकीचा असणारा संघ आरडी वॉरियर्स धनंजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली, आणि दुसऱ्या बाजूला अजिंक्यदादा बीसे यांच्या मालकीचा अजिंक्यदादा बीसे स्पोर्ट्स फाउंडेशन अनिकेत काटे यांच्या नेतृत्वाखाली. पहिली विकेट आली आहे, महत्वाची विकेट आली आहे, परंतु त्यातूनही टीमला सावरायचं आहे याच्यासाठीचे प्रयत्न आहे. आणि विकेट जरी आली असेल, कारण क्रिकेट हा एकाचा खेळ नाहीये, तो 11 जणांचा खेळ आहे. बाकीच्यांनी सुद्धा कामगिरी करावी लागणार आहे, त्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. आणि ज्यावेळेला आपण एक युनिट म्हणून खेळतो, टीम म्हणून खेळतो, संघ जिंकतो. त्याच्यामुळे एक जरी बाद झाला असेल बाकीच्यांनी त्या डावाला सावरणं गरजेचं आहे. याही वेळेला फटका खेळलाय करा, परंतु तिकडे हो पहिल्याच षटकामध्ये 2 हादरे. दोन्ही महत्वाचे बॅटर प्रसन्न यांना देखील माघारी परतावं लागतंय. शुभमने आपल्या टीमसाठी शुभवार्ता आणली आहे. आणखीन एक विकेट. दोन महत्वाच्या विकेट ज्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणावर अपेक्षा होत्या तेच माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत कोल्हे, क्या बात आहे, बऱ्याच दिवसानंतर. पाहूया अनिकेत कोल्हे या परिसरातील एक चांगलं नाव आहे. आज त्यांना आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय. 2 विकेट माघारी, 1 धाव धावफलकावर आहे. काय बॉलिंग केली आहे, हॅट्रिकची संधी शुभम पाटील यांना. हो, अनिकेत रिव्हर्स खेळायला गेलेत आल्या आल्या आणि हाही बॉल डॉट आलाय. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 1 रन. शुभम पाटील अजिंक्य बिशे स्पोर्ट्स फाउंडेशन साठी चांगली कामगिरी करतायत, परंतु अनिकेतला सुद्धा
खेळावं लागेल आणि आता बॉल वाह काय मारलाय जबरदस्त स्ट्रोक अनिकेत कोल्हे यांच्या बॅट मधून सिक्सर. मास्टर माइंड खेळाडू आहेत अनिकेत कोल्हे. हो खूप सारे चांगले मॅनेजमेंट गुरु सुद्धा आहेत आणि त्यांनाच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 विकेट माघारी. या षटकाराने षटक पूर्णपणे प्रतिस्पर्धी टीमकडे जाणार नाही याची काळजी अनिकेत कोल्हे यांनी घेतली आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु रन नाही मिळणार आहे तिकडे आणि बघता बघता पहिली ओव्हर संपली आहे. स्कोर झालाय 7 विकेट गेल्या 2. अगदी महत्वाची मॅच आहे. सगळ्यांच्या नजरा या मॅच वर लागलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत जिंकायचं आहे. थांबतोय आपण थोड्या वेळासाठी.
हॅलो. माझ्याबरोबर विनोद सर आणि त्याचबरोबर कुणाल दोघे जोडले जात आहेत. थोडंसं पुण्याच्या हाफिज क्रिकेटविषयी चर्चा करणार आहोत आणि त्याचबरोबरीने ऑक्शनचं ॲप कुणाल यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने बनवलं गेलं आहे आणि विविध ऑप्शन्स त्याच्या माध्यमातून केले जात आहेत. त्याची थोडीशी चर्चा करणार आहोत. प्रथमतः कुणाल यांच्याशी आपण चर्चा करू. कुणाल, ज्या पद्धतीने हे ॲप आलेलं आहे आणि आपण ज्या पद्धतीने आता मोठमोठी ऑप्शन पुण्यामध्ये करत आहात त्याबद्दल. अगदी सर, आपण पाहिलं तर जे टीम्स फॉर्मॅटमध्ये जे स्पर्धा व्हायच्या त्या खूप प्रमाणावर व्हायच्या, अजूनही होत आहेत. पण त्यानंतर जे ऑप्शनची क्रेज वाढली, IPLचं बघता ज्या लेवलचं IPLचं नियोजन होतं, अगदी ग्राउंडवर चालू न होतं ते ऑप्शनला चालू होतं. आणि त्यासाठी ऑप्शनमध्ये पण जे जास्तीत जास्त गोष्टी आपल्याला टेक्निकली प्रोव्हाइड करता येतील. आयोजनामध्ये तर आपण पाहिलं आयोजक सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतात, पण टेक्निकली जो सपोर्ट लागतो, सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या लागतात त्या आपण सॉफ्टवेअरमध्ये सगळे इंटिग्रेट करून आपण पुढे पोहोचवतो. त्यामुळे कोणताही इश्यू येणार, अगदी प्रत्येक सिस्टीम आपण ऑटोमॅट केलेली त्यामध्ये. क्रिक ऑप्शन आपण ॲप यूज करतो, त्यामुळं असा कोणताही टेक्निकल इश्यू जे लोकल ग्राउंड लेवलच्या ऑप्शन्सला हे होऊन जातं, इश्यूज येतात, त्या आपल्या ऑप्शनला नाही येत. अगदी स्वतः ऑपरेटिंगमध्ये मी स्वतः असतो, ऑपरेशन हेडला मी स्वतः असतो, त्यामुळं जास्तीत जास्त गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड करता येतात. आणि आतापर्यंत सर कुणालने जे ऑप्शन केले ना, ते ऑप्शन असे आले, एकही चूक न करता कुणालने ऑप्शन पूर्ण केले. हे कुणालचं कौतुक करावं लागेल. येस. आणि थोड्या वेळानंतर आपण पुन्हा काही माहिती सरांकडून हाफिज क्रिकेट विषयी देखील घेणार आहोत, कुणालकडून देखील घेणार आहोत. परंतु मॅच सुरू होते, शार्पी बंद करायची प्लीज. आणि आता चाललेलो आहोत पुन्हा एकदा मॅचकडे. येस सर, रेडी आहोत आपण. टीमचे कॅप्टन अनिकेत एका बाजूला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तेजराज देशमुख यावेळेला स्ट्रोक खेळलाय. बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न राहिला आणि तिकडे हो आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात धक्का बसतोय. अनिकेत कोल्हेच्या रूपात आणखीन एक तगडा बॅटर इकडे माघारी परतताना पाहायला मिळतोय. छोट्या छोट्या चुका होऊ लागलेल्या आहेत आणि तिसरा धक्का देखील इकडे बसत आहे. आणि तोपर्यंत नवीन बॅटर येतो विनोद सर माझ्याबरोबर आहेत. विनोद सर, जे हाफिज क्रिकेट तुमच्याकडून थोडंसं पुण्यातल्या हाफिज क्रिकेट विषयी मला ऐकायला आवडेल. येस सर, पुण्याचं हाफिज क्रिकेट खरंच खूप छान आहे. खरं तर या मुलांचं कौतुक करावं लागेल. तुम्ही एखाद्या स्पर्धेला गेलात ना सर, की त्या स्पर्धेला तुम्हाला सर म्हणून बोलतील. मी जेव्हा एखाद्या हाफिज क्रिकेटच्या स्पर्धेला जातो ना, तिथं मला एकच आवाजो, तो माझ्यापेक्षा मोठा असला लहान असला तरी तो मला दादाच म्हणतो. दादा कसं आहेस तू, दादा काय चाललंय. इतकी आपुलकी, इतकं प्रेम आहे हाफिज क्रिकेटने. आणि खरंच या हाफिज क्रिकेटने खूप साऱ्या गोष्टी आज मला तरी हाफिज क्रिकेटने दिल्यात. सर, थोड्या वेळानंतर नक्कीच मी तुमच्याशी चर्चा करेल. सर, काही स्पर्धा स्मरणात येईल हाफिज क्रिकेटच्या, काही खेळाडूंचे नावं ज्यांनी हाफिज क्रिकेटवर अधिराज्य गाजवलेलं असं. असे खूप सारे खेळाडू आहेत सर. अगदी किरण कामटे माझ्यासोबत इथं आहेत, त्यांनी देखील हाफिज क्रिकेट फार मोठं गाजवलं. सिद्धार्थ पाटोळे अजून देखील क्रिकेट गाजवतोय. निखिल जाधव आहेत, हे लेजंड खेळाडू आहेत. यांचा मात्र आपण गतवर्षी एक सन्मान देखील केला, लेजंड खेळाडूचा सन्मान पुणे प्रीमियर लीग दरम्यान आपण केला देखील. येस, थोड्या वेळानंतर त्याच्याकडे पुन्हा एकदा येऊयात. परंतु इकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. तो सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी रनची खूप आवश्यकता आहे इकडे. दुसरी ओव्हर सुरू आहे, येतोय चौकार. 3 विकेट माघारी परतलेल्या ही चिंतेची बाब असणार आहे. आपण पाहतोय एक महत्वाची मॅच. RD वॉरियर्स एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला अजिंक्य बिशे स्पोर्ट्स फाउंडेशन. पुण्याची शान असणारे क्रिकेट, हाफिज क्रिकेट आपण सध्याच्या घडीला पाहतोय. 11 धावा, 3 विकेट माघारी. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत कॅप्टन अनिकेत काटे. हो, इकडे आणखीन एक मोठा फटका खेळलेला आहे. हरकत मध्ये आले इकडे. आतिशची आतिशबाजी सुरू झाली. आतिश गायकवाड यांच्या बॅटमधून सिक्सर. काय मारलाय. माझी टीम संकटात आहे, मला खेळायचंय या उद्देशाने हे मैदानाच्या आतमध्ये खेळतायत आणि चांगली कामगिरी करत आहेत. आतिशची आतिशबाजी. ओ हो, अतिघाई संकटात नाही. 2 चांगले फटके आले होते, त्याच्यानंतर दाखवलं स्टंप आणि मग बॉलरने केली दांडी गुल.
आडिओरियस गेल्या वर्षी अंतिम फेरीत होते, फायनलिस्ट होते. थोडंसं स्ट्रगल करतायत, रन करावे लागणार आहेत कारण ओव्हर दुसरी जरी सुरू असेल तर 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. विकेट वाचवायच्यात, रन करायचे, तशी दुहेरी भूमिका आता आरडी वॉरियर्सच्या बाकीच्या बॅटरला इकडे करावी लागणार आहे. पुण्याच्या आणि माझ्या मते इथेच बऱ्याचशा चर्चा होतील येणाऱ्या कालावधीमध्ये. मात्र बऱ्याचशा स्पर्धा येणार आहेत हाफ पिच क्रिकेटच्या, परंतु या स्पर्धेने जान टाकली हाफ पिच क्रिकेटमध्ये. आणि आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, असं कुठेही करू नका की या स्पर्धेत एखादा खेळाडू म्हणतोय खेळतोय म्हणून त्याला बॅन नका करू. नक्कीच करू नका, कारण या स्पर्धेत एखादा खेळाडू खेळतोय तर ती अभिमानाची बाब आहे तुमच्यासाठी. आमच्या गावातला, आमच्या विभागातला एक खेळाडू एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय. जर या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंबरोबर तुम्ही खेळाल तर तुम्ही आणखी चांगलं क्रिकेट शिकाल, त्यांना काहीतरी फॉलो कराल, त्यांच्याकडून बरंचसं शिकण्यासारखं आहे. त्याच्यामुळे महत्वाची बाब आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा हाफ पिच क्रिकेटला नवसंजीवनी देते आणि नक्कीच आयोजकांचं कौतुक करायला पाहिजे. आपणही आपापल्या विभागामध्ये अशा स्पर्धा भरवा जेणेकरून हाफ पिचचं क्रिकेट सुद्धा पुढे येईल. इकडे मात्र स्ट्रोक खेळलाय, चांगला खेळलाय, सीमारेषेच्या पलीकडे मारलाय, सिक्सर. रोहन यांच्या बॅटमधून, या रोहन यांची सुद्धा चर्चा आहे. चला धाव फलक जर पाहिला तर 23 वर गेलेला आहे. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 संपल्या आणि आता बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. 3 ओव्हर मात्र अजूनही इकडे बाकी असणार आहे. 23 धावा, 4 विकेट आलेल्या आहेत. या दोन्ही खेळाडूंना मात्र रन इकडे करावे लागणार आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर तेजराज देशमुख आणि दुसऱ्या बाजूला रोहन बालगरे, बिकी दास. येस, बिकीदास माझ्या मते ओरम क्रिकेट देखील खेळतात आणि तेच बिकीदास बॉलिंगसाठी मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. डावाला सावरण्याची भूमिका तेजराज यांना करावी लागणार आहे आणि जोडीला साथ मात्र रोहन बालगरे कसे देतात पाहायचं आहे. या वेळेला पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती खरी, परंतु रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल. बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा कुठेतरी घ्यायचा आहे या टीम मध्ये. ती रणनीती मात्र इकडे बनवावी लागणार आहे. येस, 12 मिनिटे बाकी आहेत. तिसरी ओव्हर सुरू आहे. थोडीशी घाई देखील करायची आपल्याला कारण सगळं काही टाइम टू टाइम. यावेळेला मात्र थोडासा लांबून खेचलाय, परंतु काय जबरदस्त एफर्ट तिकडे पाहायला मिळाले. हे टॅलेंट पाहायला मिळत आहे. हो, आणि आणखीन एक विकेट जाण्याची संधी निर्माण झाली होती. तेजसने काय फिल्डिंग केली आहे, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढं जबरदस्त क्षेत्ररक्षण. प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करतोय, स्वतःला झोकून देतोय. आपले 100% नाही तर 200% देतोय, कारण पुणे प्रीमियर लीग तो खेळतोय. इकडे जो चांगली कामगिरी करणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये त्याच्या नावाची चर्चा होताना पाहायला मिळेल आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. वा, हाही चेंडू जर पाहिलं तर एसटी धन्यवाद भाऊ. जावत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावांसाठीचं थोडंसं स्ट्रगल सुरू आहेच आहे आणि इकडे आणखीन एक बॉल यष्टीरक्षकाकडे जाताना पाहिलं मिळेल. धावफलक जर पाहिलं तर आता 25 वर आहे. अर्धा डाव संपलाय, अर्धा डाव बाकी आहे. रन करायचे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं 89 सुद्धा झाल्या आणि त्याच्यामुळे इकडे रनची आवश्यकता आहे. ओ हो हो, काय मारलाय, खेचून मारला, फेकून दिला, सीमारेषा पार, षटकार. चांगला फटका मारलाय. थोडासा दबाव होता, त्याला हटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी रोहन बालगरे यांनी केलाय. पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, त्याचबरोबर विविध तालुक्यातून गावातून आलेले खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेत आणि संपूर्ण पुणे जिल्हा एका मंचावर आणण्याचं काम मात्र या पुणे प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीने केलेलं आहे. हे दुसरं पर्व आहे. हो हो हो, पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, मोठा फटका नाही आलाय. चांगली कामगिरी. विशेष म्हणजे हे दुसरं वर्ष आहे. पहिल्या पर्वात ही स्पर्धा चर्चेत आली.
दुसऱ्या पर्वात भाव खाऊन गेली, तिसऱ्या पर्वात आणखी मोठा राडा करणार आहे. कारण राडा होणार. वा, रोहित भाऊच नाही, ही सगळी मुलं ऐकणारच नाहीत. या किरण दादा कामटे यांच्याकडून सर्व समालोचकांसाठी एक विशेष पुरस्कार 500 रुपयांचा आलाय. दादा, आपलं आमच्या सगळ्या कॉमिटी टीमच्या वतीने मनापासून आभार. तर जावेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा, जिकडे 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 31 धावा धावफलकावर, 4 विकेट. माघारी परतताना पाहिलं मिळाल्यात खऱ्या, परंतु 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि या 2 ओव्हरमध्ये किमान 25-30 रन तरी कुणाल याला येणं गरजेचं आहे. कुणाल, मी विचारेल तुम्हाला, या स्पर्धेची ॲव्हरेज धावसंख्या 5 ओव्हरची काय आहे? 5 ओव्हरची तशी ॲव्हरेज म्हणायला गेलं तर इथं 80 धावा देखील झालेल्या आहेत, 90 झाल्यात, 100 हायएस्ट स्कोर 100 ते 105 काहीतरी हायएस्ट स्कोर आलेला आहे आपला. मात्र जर पार स्कोर आपल्याला बनायचा असेल तर एक 75-80 पार स्कोर आहे. फायटिंग टोटल म्हणून बोलू शकतो आपण. येस, हा पिच क्रिकेट विषयी देखील तुमच्याशी थोडी चर्चा करेल जसा वेळ मिळाला तर. ही क्रिकेट, कारण ही बॉलिंग ऍक्शन जर पाहिली तर अंडाराम सुद्धा नाही आणि पूर्ण ओव्हराम सुद्धा मी म्हणणार नाही, परंतु स्ट्रोक खेळलाय, बॉल सीमारेषच्या दिशेने निघालाय, ज्याची चर्चा होते. यस, आलाय सिक्सर आणि मोठा फटका इकडे खेळलाय. कोणत्या गोष्टी जास्त आवश्यक असतात या क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी? हाफ पिच क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचं माझ्या हिशोबाने तर टायमिंग. जे बॅट्समन बॅटिंग करतो, फुल पिचमध्ये आपल्याला भरपूर टाइम येतो, अगदी बॉलरच्या रनअप पासून आपण टाइम तो यूज करू शकतो, पण हाफ पिच क्रिकेटमध्ये टाइम भरपूर पाहिजे बॅट्समनला. तो बॅट्समन ज्याच्याकडे जास्त टाइम राहतो बॉल रीड करून, अगदी आपण पाहिलं तर फिंगर ॲक्शन असते, फिंगर आपल्याला रीड करून त्या लेंथला आणखीन काही बॉल सीमारेषच्या पलीकडे. आता हे दोन्ही बॅटर 4 झालेत, नो बॉल घोषित करण्यात आलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील पाठवलेला आहे. वा वा वा, सिक्सर. अगदी सर, मी सांगितल्याप्रमाणे अगदी तुम्ही फिंगर रीड करून अगदी तो बॉलची लेंथ जज करून आपल्याला शॉट खेळणं गरजेचं असतं हाफ पिचमध्ये. जो बॅट्समन या सगळ्या गोष्टी करतो तोच बॅट्समन मला असं वाटतं पुढे जाऊ शकतो हाफ पिच क्रिकेटमध्ये. अगदीच हेच. येस, आणि धावफलक जर पाहिलं तर आता 44 वर गेलाय. म्हणून तर आपण नेहमी म्हणतो ना, या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि वेळ आता बॅटिंग टीमच्या बाजूने येऊ लागलेली आहे, कारण 11 बॉल अजूनही बाकी आहेत. 44 झालेले आहेत, रन करावे लागणार आहेत. एक मोठं आव्हान ठेवावं लागणार आहे प्रतिस्पर्धी टीमच्या समोर. हो, हा बॉल ऑप्शनच्या आणखी बाहेर, पुन्हा एकदा वाईट बॉल. स्वैर चेंडू कळवला जातोय. पहा, मान्यवरांची मानदियाळी, दिग्गज खेळाडू आले ज्यांनी क्रिकेट गाजवलाय. फटका तर खेळलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे कॅच सुटली आहे. फ्री टही होतं आणि तोपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. कुणाल? अगदी सर, आपण पाहिलं तर जेवढी बॅटिंगची आपली मी सांगितल्याप्रमाणे जे बॅटिंगला महत्त्व आहे, टायमिंगच्या सगळ्या गोष्टी, त्यासोबत बॉलिंग करताना पण आता स्पीड गनचं जे इंट्रोडक्शन झालेलं आहे गेल्या काही वर्षभरात, त्यामुळे बॉलर्सला एक थोडासा बॅकफूट म्हणता येईल. मात्र जी शिस्त लागली आहे बॉलिंग करण्यामध्ये हाफ पिचमध्ये देखील ती खूप महत्त्वाची होती. ती स्पीड गनच्या इंट्रोडक्शन नंतर आपल्या इथं चालू झालेली आहे. त्यामुळे बॉलर्सनी त्या हिशोबाने ॲडजस्ट देखील केली, कोणतीही कंप्लेंट नाही केली, त्या हिशोबाने ॲडजस्ट केलं, त्याच दिशेने आता गेम चालू आहे. अगदी आपण पाहतोय चांगला सामना, चांगला रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. 47 झालेत, पुन्हा एकदा व्हाईट बॉल म्हणजे 48 झालेले आहेत या मॅच मध्ये. जर पाहिलं तर यस, रिव्ह्यू सुद्धा इकडे घेण्यात आलेला आहे. धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पंचांची पडताळणी देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. हा पिच क्रिकेट आणि हा पिच क्रिकेटचा आनंद आपण घेतोय आणि हा पिच क्रिकेट विषयी थोडीशी जाणून देखील घेण्याचा प्रयत्न. 48 येस, कुणाल यांच्याशी मी थोडीशी वार्तालाप करतोय. ही स्पर्धा ज्यावेळेला रोहित भाऊ आपण सगळे आयोजित करत असता तर नक्कीच हे सोपं नाही आहे, तर या आयोजनाविषयी देखील थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. हॅलो, अगदी आपण पाहिलं ही स्पर्धा आता ऑक्शन झाल्यानंतर महिन्याभरात आपण स्पर्धा खेळवतो. रोहित लायगुडे, स्वराज पोकळे यांची टीम आपण पाहिलं
अगदी वर्षभर काही ना काही रोहित सरांचा आपण जर विचार केला तर वर्षभरात भरपूर असे आयडियाज इकडं भरपूर स्पर्धा आपण पाहतो. पुण्यात देखील होतात, पूर्ण महाराष्ट्रात देखील होतात. युट्यूबद्वारे आपण पाहतो. प्रत्येक स्पर्धेतनं काहीतरी आपल्याला नवीन पाहता येते का, नवीन इंट्रोड्यूस करता येते का बघतात. ओ हो, आता लाईन मध्ये नाही आले, स्टंप दाखवले गोलंदाजाला आणि दांडी गुल करताना पाहिला मिळत आहेत. आणखीन एक धक्का आलाय, 5वा धक्का इकडे बसताना पाहिला मिळतोय. रन आता असं वाटत होतं बऱ्यापैकी होत आहेत आणि त्याच वेळेला आलेली विकेट पाहिला मिळेल. अगदी पुन्हा एकदा आयोजनाविषयी येताना पाहिलं मिळेल तुमच्याकडे. विशेष म्हणजे मी खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्या गोष्टी पाहिल्या नाहीत ना त्या गोष्टी सुद्धा इकडे पाहायला मिळत आहेत. त्याबद्दल काय म्हणाल. अगदी आपल्याला आता रोहित लायगुडे आणि यांचं आयोजन याच्याबद्दल जर आपल्याला म्हणायचं असेल तर हे आयोजन कोणाच्या कॉम्पिटिशनसाठी नाही होत ना कोणाच्या, त्यांनी तसं केलं तर मी त्याला ऑपोजिट असं करून दाखवतो. त्या हिशोबाने हे आयोजन नाही होता. तर आपल्या स्पर्धेत जे सर्वात बेस्ट आपल्या गोष्टी करता येईल, एखादी आपण जरी संकल्पना सरांना दिली की असं करू शकतो तसं करू शकतो, त्यात जर त्यांना थोडीशी जरी पॉसिबिलिटी दिसली ते होऊ शकतं, तर ते नक्कीच ट्राय करून त्यांच्याकडनं कम्प्लीट करतात. वा, पुन्हा एकदा येऊया तिकडे. परंतु इकडे विकेट येताना पाहिलं मिळते. 5वा धक्का बसलाय खरा, परंतु पाहूयात आता याही परिस्थितीत डाव सावरला जाईल का, कारण 9 बॉल अजून बाकी आहेत, 48 झालेत. आणि आरडी वॉरियर्स ही टीम सुद्धा हो, हा बॉल पुन्हा एकदा लाईन मध्ये नाही आले, टर्न झालाय, बाउन्स पाहायला मिळालाय, बॉल कीपरकडे जातोय. आणखीन एक चांगला चेंडू तिकडे पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 48 धावा धाव फलकावर आहे. 5 विकेट माघारी परताना पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आता हो गॅप मध्ये गेलाय खरा आणि पंचांनी नो बॉल सुद्धा कळवलेला आहे. म्हणजे 5 धावा इकडे मिळतील. धावसंख्या 5 ने पुढे गेलेली आहे. 53 झाल्या धावफलक. तिकडे जे नेट्स मध्ये खेळाडू खेळतायत त्यांनी तिकडे खेळायचं नाहीये. नेट्स मध्ये जे कोणते प्रेक्षक तिथं खेळतायत त्यांना विनंती असेल त्यांनी बाहेर येऊन इथं बाहेर येऊन थांबायचंय, आतमध्ये खेळायचं नाहीये. वाईट बॉल पुन्हा एकदा घोषित केला जातोय. अवंतरचा वाटा मोठा राहिला या धावसंख्येच्या बनण्यामध्ये. यावेळेला मात्र वाह, चांगला फटका इकडे खेळलाय. पुन्हा एकदा थोडासा पुढे केलेला बॉल आणि त्याच्यावर जबरदस्त हिट, सिक्सर. 60 वर बघता बघता धावसंख्या गेली. सुरुवातीला असं वाटत होतं थोडंसं स्ट्रगल चाललंय, परंतु या ओव्हरच्या 5 बॉल मध्ये 29 रन आलेले आहेत आणि त्याच्यामुळे रन बनलेले आहेत. कारण आणखी एक ओव्हर बाकी आहे. 5 बॉल मध्ये 29 या ओव्हरच्या. बॉलिंगसाठी अभिराज पाहायला मिळतात खरे. 60 धावा धाव फलकावर एकंदरीत होत आहेत. आरडी वॉरियर टीम पुन्हा उभी राहिली. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकलाय आणि इकडे येस पिचिंगचा रिव्ह्यू इकडे घेण्यात आलेला आहे. पिचिंग कुठे आहे या संदर्भात. येस, व्हाईट बॉल कळवलेला आहे. जावेद पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. महत्वाची मॅच, क्वार्टर फायनलचा हा सामना आणि 61 धावा आता धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. हे षटक थोडंसं महागडं राहिलं कारण 30 रन आतापर्यंत आल्यात पहिल्या 5 बॉल मध्ये आणि एक संधी मिळाली. यावेळेला आणखीन एक वाह, आणि या ओव्हर मध्ये रन आलेले आहेत तब्बल 36 रन एका ओव्हर मध्ये आलेले आहेत.
म्हणून तर आम्ही म्हणतो या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. एक ओव्हर सुद्धा गेम चेंजर होते, तेच इकडे पाहायला मिळालं. आणि धाव संख्या 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर झालेली आहे ती 67. पहिल्या 3 ओव्हरला 31 होती आणि आता या एकाच ओव्हरमध्ये 36 आली आहे. आणि RD वॉरियर टीम आता चांगल्या स्थितीच्या दिशेने वाटचाल. सुरुवातीची पडझड त्याच्यातून टीम सावरली आहे आणि अजूनही 6 बॉल बाकी आहेत. संकेतचं कौतुक करावं लागेल आणि त्यांच्या जोडीला रोहन बालगरे ही जोडी मात्र चांगल्यापैकी कामगिरी करताना पाहायला मिळाली. कारण एका बाजूला जर पाहिलं तर संकेत 16 वर खेळतायत आणि रोहन 12 वर खेळतायत. बॉलिंगसाठी शेवटच्या ओव्हरसाठी धीरज कोलते दाखल झालेले आहेत. पाहूया धीरज कशा प्रकारची कामगिरी करतील. पुणे प्रीमियर लीगचा आजचा महत्वाचा दिवस आणि या वेळेला फटका फसलाय. बॉल हवेत पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट देखील आलेली आहे. धक्का बसलाय. शेवटची ओव्हर आहे आणि पहिल्या बॉलवर मात्र इकडे विकेट येताना पाहायला मिळाली. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि रन मात्र इकडे बनवावे लागणार आहेत. काय आयोजन केलं जातंय, डोळे दिपवणारं आयोजन. LED स्क्रीन म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी ती एक एक छोटी छोटी गोष्ट तिची चर्चा होताना पाहायला मिळते. विशेष म्हणजे मॅनेजमेंट. मी तर म्हणेल येणाऱ्या कालावधीमध्ये टुर्नामेंट भरवतील आणि रोहित भाऊंना विचारणा होईल, भाऊ आमची टुर्नामेंट सुद्धा तुम्ही मॅनेज करा. हा इकडे स्ट्रोक खेळला जातोय खरा आणि तो सीमारेषच्या पलीकडे जातोय. वा, रन गरजेचे आहेत. अंतिम टप्प्यामध्ये रन गरजेचे आहेत आणि चौकार आलाय. खूप लांबून येतात, माझ्या मते जेजुरीवरून येतात राहुल राठोड आणि पहिल्याच बॉलवर चौकार मारत त्यांनी हेळकोट हेळकोट जय मल्हार म्हटलंय. वा, पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे. वा, चौकार खेळला गेलेला आहे. हो हो, काल रात्री 2 वाजता नंतर इथून जेजूरला गेलेत आणि तिकडनं इकडे आलेलेत. वा, राहुल भाऊ चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळते. 2 लगातारचे चौकार लगावलेत आणि त्याच्याचमुळे कुणाल तुम्ही कोणत्या नंबरला बॅटिंगला आलात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे. बॉलिंगला किंवा बॅटिंगला कधी या, परंतु जे काम करायचे ते काम करा. त्याच्यामुळे ही क्रिकेटच्या खेळाची ओळख आहे. यावेळेला आणखीन एक फटका जो पाठीमागच्या बाजूला खेळलेला आहे. हो, आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. यावेळेला सदानंदाचा हेळकोट म्हणले जेजुरीकराने. चांगली कामगिरी. धाव संख्या जर पाहिली तर आता पुढे जाताना पाहिलं मिळते 81 वर. 3 ओव्हरला 31 असणारी धाव संख्या 81 वर आलेली आहे. जेजुरीचा हा फलंदाज सगळ्यांना प्रभावित करतोय. हो, यावेळेला टप्पा पडतोय. बॉल मात्र थोडीशी फिरक घेताना पाहायला मिळतोय आणि त्या प्रयत्नामध्ये माघारी परत आहेत, परंतु थोड्या वेळासाठी आले, चांगली कामगिरी करून गेले. राहुल, आपलं कौतुक करावं लागेल. आपली कामगिरी पुरंदरच्या अंजिरा इतकीच गोड होती. येस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. योग्य बॉल. चला, सौरभ आलेले आहेत. धावाचा शेवट कसा होणार? 81 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच आहे आणि सगळ्यांचं लक्ष इकडे लागलेलं आहे.
या हप्पीची एक मजा आहे. आम्हाला आजचा दिवस हप्पीच क्रिकेट पाहायला मिळालं. जवळून टाकली जाणारी ही बॉलिंग, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा खूप टेक्निक आहेत. यस, यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय आणि एफर्ट देखील तिकडे तेवढे चांगले पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाकडून. अनिकेत काटे स्वतः कॅप्टन होते, त्यांनी पकडला अफलातून झेल आणि यस, बाउंड्री चेक देखील तिकडे केली जाणार आहे, परंतु एफर्ट्स लाजबाब आहेत. पहिल्या 3 ओव्हरला 31 असणारी धावसंख्या नंतरच्या 2 ओव्हरमध्ये 50 आलेले आहेत आणि यानंतरच्या महत्वाच्या मॅचचा टॉस सुद्धा केला जाणार आहे. येस, बाउंड्री चेक केली जाते. येस, खेळाडू बाद आहेत. 81 झालेत, 82 करायचे आहेत. एक डाव संपला, दुसरा डाव बाकी आहे. चला, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण दाखल व्हा. SS हॅलो, टॉस आपण आता करणार आहोत. गुरुज पुणे वॉरियर्स विरुद्ध SS स्पोर्ट्स अकॅडमी. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आपण टॉस साठी यायचंय. गुरुज पुणे वॉरियर्स आणि SS स्पोर्ट्स अकॅडमी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. आणखी एक मोठी मॅच आपल्यासोबत पाहायला मिळेल. एका बाजूने गुरुज पुणे वॉरियर्स, त्याचबरोबर SS स्पोर्ट्स अकॅडमी एका बाजूने सूरज तर एका बाजूने विकी. ह्या 2 खेळाडूंमध्ये झुंज पाहायला मिळेल. मांडीवरच्या शुभास्ते आपण टॉस करत मी स्वराज पोकळे यांना या ठिकाणी आमंत्रित करेल. स्वराजजी पोकळे यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. सुपर 8चा अंतिम सामना जिंकेल सेमी फायनल मध्ये पोहोचेल. टॉस या ठिकाणी केला जातोय. जब्बा वॉरियर्स असा कॉल आणि जब्बा वॉरियर्स. कॉइन बराचसा दूर गेला. टॉस जिंकलाय SS स्पोर्ट्स अकॅडमीने. विकी, SS स्पोर्ट्स अकॅडमी अभिनंदन, टॉस जिंकलाय. सूरज, काय म्हणतोस आज टॉप 8च्या लढती? कसं वाटतं तुला? आधीच्या मॅचेस बघून काय वाटतंय की कसं चालू आहे क्रिकेट आता पुण्याचं? सध्या तर पुण्याचं क्रिकेट खूप फास्ट झालेले आहे. आधीचं क्रिकेट आणि आत्ताच्या क्रिकेटमध्ये खूप सारा फरक आहे. आधीचं क्रिकेट एकदम म्हणजे ठीकठाक होतं, पण आता वेळेनुसार सर्व चेंज झालेले. सुरुवातीला ज्यावेळेस सूरज मैदानामध्ये उतरायचा एक वेगळी त्याची दहशत, आता पण ती दहशत आहे. पण असं वाटतंय का त्यावेळेस रोहित लायगुडे आमच्या आयुष्यात त्यावेळेस का नाही आला? आता त्यावेळेस रोहित लायगुडे का आले ना आता हे तर मला माहिती नाहीये, पण त्यावेळेस नव्हतं ठीक आहे, पण काही प्रॉब्लेम नाही. पण असं वाटतं की त्यावेळेस लाईव्ह नव्हतं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण आत्ता तरी म्हणजे असं वाटतं की कुठंतरी आपलं थोडंसं नाव तरी आहेच. यस, टॉस जिंकल्यास निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण. यस, अभिनंदन. विकी थोरात माझ्यासोबत आहे. विकी थोरातची टीम या पर्वामध्ये फार जोरात आहे. विकी, धमाका केलायस पूर्ण या स्पर्धेमध्ये. गतवर्षी खेळल्यास पण यावर्षी सर्व काही भरून काढलेस. इथून पुढचा प्रवास कसा असेल आता विकी थोरातचा? प्रवास म्हणजे आता सुपर 8 आहे, 4 मध्येच जाण्याचा प्रयत्न करेल. पण सगळेच खेळतात ते चांगले, पण आमच्या एका बॅट्समनची जरा बॅट चालत नाहीये, तर बहुतेक त्याची आज चालवी बॅट. जशी श्रीमानेची चालली तशी त्याची पण चालवी, एवढी माझी इच्छा आहे. आणि आता पाहिलंच तर हाफिज क्रिकेट आता फार उंचीवरती पोहोचत आहे. हाफिज क्रिकेटमध्ये कुणाल दाते सरांनी समालोचन केलं, आज चंदू सर समालोचन कक्षामध्ये आहेत. स्वप्नात तरी वाटलं होतं का की हाफिज क्रिकेटमध्ये चंदू सर समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळतील?
नाही मला असं कधीच नाही वाटलं एवढे मोठे मोठे समालोचक समोर आले आणि त्यांना भेटण्याचा एक नवीन आनंद पण झाला आणि एक शिकायला पण मिळालं. पण खरं सांगायचं महत्त्व झालं की एवढे मोठे मोठे समालोचक आहे पण मला विनोद सरच जास्त प्रिय आहेत. बाकी थोडंसं वाईट वाटून घेऊ नका तुम्ही, तेवढं आहे म्हणून बोललो, बाकी काय नाही. येस विकी, या मॅच साठी तुला खूप शुभेच्छा. ह्या हप्पीच खेळाडूंचं प्रेम आहे जे मात्र आज पुणे प्रीमियर लीग मध्ये सर्वांवरती पाहायला मिळालं. एक मोठी मॅच. थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर टॉस अपडेट आला. SS स्पोर्ट्स अकॅडमीने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू परत एकदा आपण जाऊया आमचे गुरुवर्य चंद्र शेटे सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद. आणि विनोदजी, खूप मोठ्या प्रमाणावर तुमच्यावर प्रेम करणारी मंडळी आहे तिकडे. खूप छान काम आपलं चाललंय. आपल्या कामाला शुभेच्छा. आमचे शैलेश भाऊ हे सुद्धा खूप चांगलं काम चाललंय. आपल्या या दोन्ही समालोचकांना खूप साऱ्या शुभेच्छा. येणारा काळ तुमच्या दोघांचा असेल. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. महत्वाची मॅच. पहिल्याच बॉलवर खेळलाय स्टोक. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने. अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावांनी सुरुवात होते. 82 धावांचा करायचा आहे पाठलाग. क्रिकेटचा खेळ हा 2 डावांचा आहे. एका डावात रिझल्ट लागत नसतो, त्यासाठी 2 डाव लागतात आणि दुसऱ्या डावात काय होणार, भूमिका बदलली आहे फक्त. यावेळेला बॅट फिरवली अगदी वेगात. बॉल समोरच्या दिशेने निघालाय. सर्कल भेदलंय आणि सीमा पार होतोय. 4 चौकार. चौकार येताना पाहिला मिळतोय. पहिल्या बॉलवर दुहेरी धावसंख्या, त्यानंतर आलाय चौकार. धावसंख्या 6 वर गेली आहे. एका बाजूला बॉलिंगसाठी सचिन यांना आपण पाहतोय, अनिकेत काटे आणि तेजस पंढारकर यांना आपण पाहतोय. यावेळेला थोडासा जास्त बाहेर बॉल आहे. वाईट बॉल कळवला जातोय. यावेळेला पुन्हा एकदा ते सर्कल भेदलंय. सर्कल भेदलंय. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. कडक चौकार. वा अनिकेत, वा. अनिकेतचं फुटवर्क चांगलं आहे. त्यांचे विशेष म्हणजे ते गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामुळे धावसंख्या 11 वर पोहोचली सुद्धा. लक्ष 82च आहे. दोन्ही टीमला संधी आहे. या ठिकाणी मॅच जिंकण्याचा प्रयत्न दोघांचाही होणार आहे. जो जिंकणार तो उद्या येणार आणि जिंकणार नाही तो उद्या घरी बसून मॅच पाहिल. आणि त्याच्यामुळे उद्या येस, परंतु मैदानात खेळायला मिळणार नाहीये. त्याच्यामुळे मैदानात खेळायचं तर आता जिंकावं लागेल. जो जिंकणार तो कन्फर्म प्राइज मध्ये जाणार आहे. त्याच्यासाठी पारितोषिक आहेत. यावेळेला शफल झाले. बॉलला केलं फुल टॉस आणि या फुल टॉसला फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. खेळाडू काळजी घ्या थोडीशी तिकडे. आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी केलाय. म्हणजे जशाच तसं प्रत्युत्तर इकडे अजिंक्य बिशे स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमने सुद्धा दिलंय. RD वॉरियर्सच्या विरुद्ध. टाइम ऑन आहे याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. सचिन गाडवे पुन्हा एकदा बॉलिंगसाठी पाहिल्या मिळतील खरे, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये चांगले रन आलेले आहेत. 82 करायचे निर्धारित 5 षटकांच्या मॅच मध्ये. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर, त्याच्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले. त्याचा फायदा घ्यावा लागेल. PPL ची चर्चा. पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं आणि या स्पर्धेत सुद्धा काय उणे आहे असंच म्हणावं लागेल. सगळं काही आहे, काय नाहीये, सगळ्या काही गोष्टी या स्पर्धेत आहेत. पुन्हा एकदा सफल झाले. स्ट्रोक खेळलाय. बॉलची हवाई यात्रा, परंतु फिल्डर पोहोचलेले आहेत आणि जोपर्यंत थ्रो येईल 1 रन कंप्लीट होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 18 झाल्यात आतापर्यंत. अशीच काही सुरुवात पहिल्या डावात झाली होती. पहिल्या डावात तेवढी झाली नव्हती. थोडंसं स्ट्रगल चाललं होतं. 3 ओव्हरला 31 होत्या. परंतु इकडे सुरुवात जी झाली आहे ना, एक हेही विसरून चालणार नाही. 1 ओव्हर अशी होती ज्याच्यात 36 रन आल्या होत्या आणि त्याच्यामुळे इकडे 1-2 मोठ्या ओव्हरची आवश्यकता आहे. दुसऱ्या डावात हा क्रिकेटचा खेळ थोडासा जास्त रंगतो आणि तोच रंगतदारपणा आपल्याला कशा पद्धतीने पाहायला मिळेल पाहायचं आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर, थोडासा जास्त बाहेर आहे. वाईट बॉल कळवलाय आणि धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची मागणी कदाचित केली आहे. येस, या वाईडला चॅलेंज केलं फिल्डिंग टीमने. रोहित भाऊ, स्पर्धा एवढी आवडली आहे. या वर्षी 1 दिवस दिला, पुढल्या वर्षी 2 दिवस मी आवर्जून समोरूनच मागेल की यातून काहीतरी शिकायला मिळणार आहे. याच्यातून काहीतरी म्हणजे क्रिकेटचे वेगवेगळे प्रकार करायला मिळाले. ओरम क्रिकेट करायला मिळालं. अंडरआर्म मुंबईचं करायला मिळालं. अंडरआर्मचे जवळपास 10 प्रकार आहेत ते सगळे करायला मिळाले. प्लास्टिक बॉलचं क्रिकेट मुंबईत चाललं, त्याच्याही स्पर्धा करायला मिळाल्या.
परंतु हाफिज क्रिकेट आणि एवढ्या मोठ्या स्तरावरचं ते तुमच्यामुळे आज इकडे करायला मिळालं, त्याबद्दल तुमचाही आभारी असेल. येस, व्हाईट बॉल कळवला जातोय. पण जेवढे आपण क्रिकेट कोणत्याही प्रकारे खेळा, आनंदच मिळतो. अगदी लहानपणी आपल्या मित्राबरोबर कपडे धुण्याच्या धोक्याने सुद्धा खेळतो ना प्लास्टिक बॉलने, त्याची सुद्धा मजा एक वेगळी असते. या वेळेला फटका खेळला जातोय समोरच्या दिशेने, 1 रन तिकडे मिळेल. पहिल्या ओव्हरमध्येच 20 रन झालेले आहेत. आणि अगदी काही नाही तर आपण अगदी लहानपणी शाळेत असताना आपल्या मित्राबरोबर किंवा सवंगड्यांबरोबर बऱ्याचदा एक टप्पा आउटचं क्रिकेट सुद्धा बऱ्याच जणांनी खेळलं असणार आहे. त्याची सुद्धा एक वेगळी मजा आहे. लहानपणी वेळ लागतं आणि जसजसे मोठे होतो आणखी वेळ होतो या क्रिकेटच्या खेळाचे. आणि हा खेळच असा आहे, आपण जास्त काळ, जो क्रिकेट प्रेमी आहे ना तो जास्त काळ क्रिकेटपासून दूर राहू शकत नाही. वर्षाचे 365 दिवसापैकी कुणाल भाऊ असा दिवस आहे का ज्या दिवस आपण क्रिकेटची चर्चा करत नाही, ज्या दिवशी आपण मैदानात जात नाही, ज्या दिवशी आपण खेळत नाही, ज्या दिवशी आपण अपडेट घेत नाही, यातलं काहीतरी दिवसात एकदा करतो. आणि म्हणून आपल्याला आवडतो हा खेळ. 20 धावा धावफलकावर आहेत. नाही खेळत तर पाहिलं तरी जातो, अरे चला आपल्या मित्राची मॅच आहे आणि म्हणून आपण मैदानाच्या दिशेने जातो. नाही गेलो तरी त्याला सांगतो लिंक पाठवून ठेव, नाही मी ऑफिसमधून पाहतो ही मॅच. यस, शार्पी प्लीज बंद करायच्या आहेत. 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि 62 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यक आहे. हा क्रिकेटचा खेळ आवडतो त्याची खूप सारी कारणं आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय, टायमिंग नाहीये, परंतु 1 रन तिकडे मिळेल. 1 रनने धावसंख्या पुढे जाईल. 21 वरी धावसंख्या मार्गस्थ होताना पाहायला मिळते. 82चा करायचा पाठलाग शक्य आहे, दोघांनाही शक्य आहे. 23 बॉल मध्ये 61. विशेष म्हणजे यात तुम्हाला बॉल वेगात टाकायचा नाहीये, ठराविक अँगलने टाकायचा, हा त्या पद्धतीने आला पाहिजे. ह्या काही नियम आहेत. ऍक्शन कशा पद्धतीचे आहे याचे काही नियम आहेत. हे थोडंसं वेगळे पण पाहायला मिळालं. हो इकडे बॉल, हो जबरदस्त एफर्ट्स, खेळाडू पडले परंतु बॉलला आतमध्ये पाडलाय. वा, प्रसन्नने आपल्या टीमला प्रसन्न केलंय. वा प्रसन्न भाऊ, टाळ्या व्हायला हरकत नाहीये त्यांच्यासाठी. 82चा पाठलाग करायचा आहे. 22 सध्या झालेले आहेत. 82 धावांचा पाठलाग करायचा. 22 धावा धावफलकावर. क्रिकेटचा अद्भुत खेळ आज आपण इकडे पाहतोय. कधी बॉलर मन जिंकून घेतात, कधी बॅटर मन जिंकून घेतात, तर कधी कधी प्रसन्न सारखे फिल्डर सुद्धा मन जिंकून घेतात. हा खेळ सगळ्यांना संधी देतो. हॅलो मित्रांनो, एक सूचना आहे. प्रथमेश सोरशेची बॅट विथ बॅग हरवली, कुणाकडे आली असेल तर ती प्रथमेशला द्या. डगॉटमध्ये ठेवली होती, तिथून ती बॅट हरवली आहे. SP स्पोर्टचं कव्हर आहे, त्यामुळे त्याची बॅट आहे. कुणाला मिळाली तर ती प्रथमेश सोरशेला द्या. धन्यवाद. यावेळेला कोलबटाप्याचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न झालाय. फिल्डर थोडेसे दूर आहेत. 1 रन कंप्लीट. 1 वरच समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे गेलेली आहे. 23 धावा धावफलकावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं मार्गस्थ आहे. 82चा करायचा आहे पाठलाग. आजचा दिवस या स्पर्धेसाठी अगदी महत्वाचा देखील राहिला आणि प्रेक्षकांची देखील गर्दी आणि नुसता राडा होणार, पोरं नाही ऐकणार. काही वेळेला बिगी केलाय. बॉलची हवाई यात्रा, हवाई सफर, आलाय सिक्सर. 29 धावा धावफलकावर. या षटकारांची धावसंख्या पुढे गेलेली आहे. अजूनही जर पाहिलं तर 20 बॉल आणि 53, म्हणजे ही मॅच रंगायला लागली आहे. दोन्ही टीमच्या बाजूने ज्या वेळेला सामना जातो ना त्यावेळेला आपल्याला आवडतो. एकतर्फी सामने नाही आवडत. जी टीम जिंकते तिलाच आवडतात एकतर्फी सामने. आणि जे न्यूट्रल प्रेक्षक असतात त्यांना चुरस पाहिजे असते. याही वेळेला फटका चांगला खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. तिकडे फिल्डर येत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 30 वर. म्हणजे या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 19 बॉल 52 पाहिजेत. या खेळाची एक वेगळी मजा आहे. हा खेळ आपल्याला आवडतो, खूप आवडतो. वाह, आणखीन एक फटका जो सीमारेच्या दिशेने मारला गेलाय. आलाय चौकार.
2 ओव्हरचा खेळ संपलाय. विकेट एकही नाही आली आणि धावसंख्या 34 झाली आहे. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 48 पाहिजे, म्हणजे मॅच ऑन आहे. 50-50 आहे. येस, 32 मॅच गेल्या वर्षी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या होत्या. 4062 रन पाहायला मिळाल्या होत्या. कॅचेस पकडले गेले होते 121 आणि त्याचबरोबर चौकार गेले होते 205, तर षटकार गेले होते 371. हे गेल्या वर्षीचे आहे. हा गेल्या वर्षी एवढा राडा झाला होता. या वर्षी कदाचित त्याच्यापेक्षा जास्त राडा होईल. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. शेवटचे 3 ओव्हर आणि 48 ची आवश्यकता. चला, 18 चेंडू बाकी आहेत. 48 ची आवश्यकता. हे दोन्ही बॅटर चांगली कामगिरी करतायत. वाह, याही वेळेला पुढे केलाय. बॉल पुढे आणि पाठवला प्रेक्षकांच्या मागे. सिक्सर. अनिकेत काटे टीमचे कॅप्टन आहेत आणि काय जबरदस्त कामगिरी करतायत. तुटून पडलेत अक्षरशः. समोर जर पाहिलं साथ देतात त्यांची तेजस. ह्या दोघांची जोडी चांगली जमली आहे. सलामी दिली आतापर्यंत 40 धावांची. एका बाजूला आपण पाहतोय आरडी वॉरियर्स. लक्ष चांगलं उभं केलं खरं, परंतु प्रयत्नही होतोय समोरून. या वेळेला चांगला बॉल कोलवट टप्प्याचा समोर ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 41 वरी धावसंख्या पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. कट टू कट मॅच. काही विकेट आल्या, काही डॉट बॉल आली तर बॉलिंग टीम आरडी वॉरियर सुद्धा मॅच मध्ये येणार आणि अशाच प्रकारे बॅटिंग होत राहिली, कारण एकही विकेट आलेली नाहीये. हा प्लस पॉईंट बॅटिंग टीमचा सुद्धा आहे. यास बिकीदास सुद्धा बाकी आहेत. 41 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. अजूनही 41 बाकी आहेत. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आनंद घेत आहेत. या वेळेला फटका खेळलाय. चांगला फटका. 2 खेळाडू तिकडे, परंतु कव्हरच्या दिशेने मारलेल्या या फटक्यावर 2 रन येत आहेत प्लस नो बॉल. आणि धावसंख्या जर पाहिली तर इकडे पुढे जाताना पाहिलं मिळते 3 ने. 44 झालेत. चांगली सुरुवात इकडे होताना पाहायला मिळाली आहे. 82 धावांचा पाठला करत असताना पहा, प्रत्येकाला प्रॅक्टिस आहे, प्रत्येकाला सराव आहे. हाफ पिच क्रिकेट काय आहे प्रत्येकाला माहिती आहे. कित्येकाने ते आयुष्यभर जगले. आयुष्यभर या खेळासाठी बरेचसे आयुष्यातले तास दिलेत, दिवस दिलेत, घरच्यांचा मार खाल्लाय या हाफ पिच क्रिकेटसाठी. कॉलेज सुद्धा बंक केलंय. वा, या वेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे ना, आपल्याला एवढी भुरळ नक्कीच पाडतो. कधी आपल्या मित्रांना मैत्रिणींना वेळ देत नाही, परंतु क्रिकेटला पण वेळ देतो, कारण तेवढं प्रेम आपल्या या खेळावर आपलं आहे. क्या बात आहे. इकडे चांगले एफर्ट्स पाहायला मिळालेत. प्रत्येक गोष्टीची, मग स्पर्धेच्या ट्रॉफीज असतील, स्पर्धेची एकूण एक गोष्ट मैदानात येणार आणि तुम्ही या स्पर्धेला जर पाहणार ना, काय पाहून काय नको, किती वेळ पाहू, प्रत्येक कोणत्या गोष्टीची चर्चा करू असं होत आहे. 45 रन झालेत. या वेळेला पुन्हा शफलवून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि वा भाऊ, काय कॅच पकडली आहे. संकेत होते तिकडे, कॅच पकडली की मॅच पकडली आहे हे कळायला मार्ग नाहीये. म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस. जबरदस्त कॅच. धावफलक जर पाहिलं तर आता 45, तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे. 13 बॉल मध्ये 37 करायचे आहेत. मॅच 50-50 चालली आहे. पहिला धक्का बसलाय. अनिकेत काटे आउट झालेले आहेत, परंतु त्याच्या अगोदर त्यांनी
त्यांची कामगिरी केली आहे, त्यांना जे करायचं होतं त्यांनी ते केलंय. स्टार्ट चांगला दिलाय, 82चा पाठलाग करायचा आहे खरा. तिसरी ओव्हर सुरू असताना 45 झालेत, अजूनही 17, अजूनही जर पाहिलं तर बॉल किती 13 बॉल बाकी आहेत आणि 37ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सौरभ. बिकी दास आलेत बॅटिंग करण्यासाठी. विशेष म्हणजे जसं तुम्ही कळवलं की बॉलच्या ग्रीप कशी आहे ते पाहिल्यानंतर बॅटर तसे रणनीती बनवतात, त्याच्यामुळे हातावर नजर असतात सगळ्यांच्या. परंतु अलीकडे मात्र एक ट्रेंड आलाय की आपली ग्रीप दाखवायची नाही, लपून येतात बरंचसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा बॉलर. हो 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 हो, हा बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल करा आणि ओव्हर संपलेले आहेत तिकडे 3 आणि 3 ओव्हर संपल्यानंतर स्कोअर झालाय 45, 2 ओव्हर बाकी आणि 37ची आवश्यकता आहे. म्हणजे ही मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. कुणालजी, हा क्रिकेटचा खेळ आपल्याला आवडतो त्याचं कारण आहे, हा क्रिकेटचा खेळ खेळत असताना असं कधीच नसतं हा हिंदू आहे, हा मुस्लिम आहे, हा अमुक धर्माचा आहे, हा अमुक जातीचा आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा काळा आहे, हा गोरा आहे, हे इकडे पाहिलंच जात नाही. असं कधी झालंय का एखादा श्रीमंत आहे म्हणून त्याला ओपनिंगला पाठवलंय, एखादा अमुक जातीचा आहे म्हणून त्याच्यासाठी टाळ्या वाजल्या जात नाही. प्रत्येकासाठी टाळ्या वाजवल्या जातात या खेळामध्ये आणि इकडे हे सगळं पाहिलं जात नाही, इकडे फक्त खेळ पाहिला जातो आणि म्हणूनच हा खेळ आम्हाला आवडतो. या खेळात हे काहीच नसतं, फक्त असतं क्रिकेट, फक्त असतं क्रिकेट, फक्त असतं क्रिकेट. आपल्याला सगळ्यांना देखील खूप सारं नाव दिलंय, लौकिक दिलाय, मित्र दिलेत. अहो आपल्या फोनच्या ज्या कॉन्टॅक्ट लिस्ट आहेत ना, या सगळ्या क्रिकेटच्या मित्रांनी भरलेल्या आहेत 70% तर, बरोबर ना. आणि असा हा क्रिकेटचा खेळ आपल्याला आवडतो. 12 बॉलमध्ये 37 करायचे, मॅच ऑन आहे. आरडी वॉरियर हार म्हणायला तयार नाहीये आणि अजिंक्य भिशे स्पोर्ट्स फाउंडेशन म्हणतात आम्ही सुद्धा हरणार नाहीये. हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, तिकडे फिल्डर नाही आहे आणि गॅप मध्ये बॉल जातोय. पहिल्याच बॉलवर 4 चौकार. बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा घेत असताना तेजस यांनी जणू काही तेजस मिसाईल सोडलं इकडे आणि चौकार वसूल केला गेलेला आहे. 11 चेंडूमध्ये 33 करायचे. मॅच पुन्हा एकदा ऑन आहे. रात्रभर जागवतो हा क्रिकेटचा खेळ, मोबाईलचा कितीतरी डाटा घालवतो हा क्रिकेटचा खेळ. कारण आपण खेळत नसेल तर युट्यूबच्या सुद्धा पाहतो ना, टेनिसच्या पाहतो किंवा इंटरनॅशनल मॅचेस पाहतो. आता इंटरनॅशनल पेक्षा आपण टेनिसच्या सुद्धा पाहायला लागलोय मोठ्या प्रमाणावर. यस, आणि किती क्रिकेट पाहिलं खेळलं तरी मन भरत नाही. घरचे तर किती ओरडतात तरी सुद्धा आपण ऐकत नाही. हो, आणि इकडे व्हाईट बॉल कळवला जातोय. वाह, यावेळेला समोरच्या दिशेने काय टायमिंग पाहायला मिळालंय, लाजबाब. मारलाय सिक्सर. 56 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मॅच कट टू कट चालली आहे, जबरदस्त चालली आहे. आता 10 बॉलमध्ये 26 पाहिजेत, काही डॉट बॉल. मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येतील तर काही विकेट, काही रन, काही सिक्सर बॅटिंग टीमलाही मॅच मध्ये आणतील. या क्रिकेटच्या खेळाची मजाच काही वेगळी आहे. रोहित भाऊ, किरण भाऊ, हा खेळ जर पाहिला, किती पाहिला तरी मन भरत नाही. खेळतानाही भरत नाही, पाहतानाही भरत नाही. आणि पाहायला जरी आलो असेल घरी सांगतो 1 तासात येतो, 2 तासांनी घरून फोन येतो, भाऊ अजून काय येत नाही. बरोबर ना, सगळ्यांची परिस्थिती तीच आहे. परंतु आपणही काय हटत नाही. एकदाच बोलणं खायचं, घरी गेल्यावर खाऊ पण मॅच पाहू. यस, मिळणार आहे भाऊ. यस, ओ हो हो हो, अचानकपणे सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी पाहिलं मी ते आणि आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का बसतोय. आपण या मैदानात येतो आणि खेळाचेच होऊन जातो. आणि त्या तेवढ्याच बाबतीत नाही, कुणाल भाऊ, किती टेन्शन मध्ये असू द्या ना तुम्ही, मैदानात जा, एखादी मॅच पहा, तुमचं टेन्शन तुम्हाला आठवणार सुद्धा नाही. ऊर्जा देतो हा क्रिकेटचा खेळ आपल्याला, टेन्शन घालवतो क्रिकेटचा खेळ आपल्याला, मित्र देतो हा क्रिकेटचा खेळ आपल्याला, नाव लौकिक देतो हा क्रिकेटचा खेळ आपल्याला.
आणि असा हा क्रिकेटचा खेळ आहे. मग फॉर्मॅट कोणताही असू दे, आनंद देतो क्रिकेटचा खेळ आपल्याला. आज हा पिच, आज पुणे. हा IPL पेक्षा PPLचा क्रेज थोडंसं जास्त आहे सध्या, आणि त्याच्यामुळे भले IPLचे अपडेट्स आपण मोबाईलवरून घेऊ हो, परंतु मॅच PPLच्या पाहायला जाऊ, अशीच पुणेकरांनी रणनीती बनवली आहे. हा खेळ आपल्या थोडासा जास्त हृदयाच्या जवळचा आहे. इंटरनॅशनल नो डाऊट खूप लोकप्रियता आहे, परंतु हा क्रिकेट, याच्यामध्ये खेळणारे तुमचे मित्र आहेत, तुमच्या कुटुंबातले आहेत, तुमच्या जवळचे आहेत, म्हणून या क्रिकेटची अटॅचमेंट आपली थोडीशी जास्त असते. 56 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2 विकेट माघारी परताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 9 बॉल आणि 26 पाहिजेत. मॅचची चोरस पाहायला मिळते. पुन्हा एकदा फटका फसलाय, टायमिंग नाही झालंय, 1 रन मात्र तिकडे मिळणार आहे. वा, मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला बिकी दास, एका बाजूला राकेश गाडगे आहेत. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर धनंजय कांबळे, मोठं नाव आहे पुणे टेनिस हा पिच मधील सुद्धा. आता 8 बॉल आणि 25, या 2 बॉलवर खूप सगळ्यांच्या नजरा असतील. जर का एखादा मोठा फटका आला, मॅच ऑन राहू शकते, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. या अगोदरच्या डावात 1 ओव्हरला 36 आलेले आहेत आणि आता 8 बॉल बाकी आहेत, 25 पाहिजेत. क्षणोक्षणी काही ना काही वेगवेगळं घडताना पाहायला मिळत असतं या खेळात. रंगतदार मॅचेस या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि खेळ चुरशीचा झाला ना, आयोजन करणाऱ्याला सुद्धा मजा येते. एकतर्फी मॅच आयोजन किती मोठं करा आणि चांगल्या मॅच नाही झाले तर मजा येत नाही, परंतु इकडे तसं पाहायला मिळत नाही. इकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल निघाला थर्ड मॅनच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल, बॉल अडवला जाईल, 2 रन मिळणार आहेत. अजूनही जर पाहिलं तर आता 7 बॉल 23. टायमिंगची वॉर्निंग दिली जाते, याची नोंद आपण घ्या. सात बॉल मध्ये 23 पाहिजेत. मॅच आता चांगली रंगलेली आहे. अगदी अद्भुत असा क्रिकेटचा खेळ पुण्यामध्ये रंगतोय. हो हो हो, अल्टी पलटी बॉल, सीमारेषेच्या बाहेर कल्टी. सरळ बॅटने नाही होत तर उलटी करायला काय हरकत आहे, आणि तेच इकडे होताना पाहिलं मिळालं. रन महत्वाचे आहेत, कशा आला याला महत्व नाही आहे. आणि आता मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 65 रन झालेले आहेत. आता 6 बॉल बाकी आहेत, 17 पाहिजेत, म्हणजे अजूनही काही होऊ शकतं. मॅच रवींद्र भाऊ दंगेकर यांच्या RD वॉरियरकडे सुद्धा जाऊ शकते, आणि मॅच मात्र अजिंक्य दादा भिशे यांच्या अजिंक्य भिशे स्पोर्ट्स फाउंडेशनकडे सुद्धा जाऊ शकते. मॅच अनिकेत काटे यांच्याकडे सुद्धा जाऊ शकते. मॅच धनंजय कांबळे यांच्याकडे सुद्धा जाऊ शकते. असाच चांगला सामना, असाच रंगतदार सामना, ज्याची आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा होती, रंगलेला आहे आज पुण्यामध्ये. या स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीचं हे ग्राउंड, त्याच्यावर रंगताना पाहायला मिळतोय हा सामना. PPL पुणे प्रीमियर लीग रंगतदार अवस्थेमध्ये. शेवटचे 6 बॉल 17चे आहे आवश्यकता. टायमिंग ऑन आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बॅटिंगसाठी स्ट्राईकवर राकेश गाडगे नामवंत खेळाडू आहेत, बॉलिंगसाठी आलेत तेजराज देशमुख. लाला, पहिला बॉल, फटका खेळलाय, फटका खेळलाय, फटका फसलाय. हो, आणि पकडली आहे कॅच. ही मॅच काही आपली रंगत सोडायला तयार नाहीये, कधी इकडे तर कधी तिकडे, आणि विकेटचं पतन. आता 5 बॉल मध्ये पाहिजे 17. टायमिंग संपलाय, म्हणजे एक प्लेअर सर्कलच्या आतमधला वाढवायचा आहे. दोन्ही बाजूने टेन्शन टेन्शन टेन्शन. राडा 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 होणार, पोरं नाही ऐकणार. पाच बॉल मध्ये 17. जर का एखादा मोठा फटका आला, मजा येईल, मजा येईल. तो मोठा फटका मारावा लागणार आहे. नवीन बॅटर दाखल झालेत मैदानामध्ये, मनोज दाखल झालेले आहेत. तेजराज देशमुख बॉलिंगसाठी, मनोज शिरसाट बॅटिंगसाठी, साथीला आहेत बिकी दास. 5 बॉल 17. राडा बॉलर करणार की बॅटर करणार, त्याची चर्चा पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी, आणि आता काळजाचे ठोके सुद्धा. धक 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 धक. जो जिंकणार उद्या येणार, जिंकणार तो उद्या नाही येणार.
यावेळेला बॅकफुटला गेले, स्ट्रोक बनवलाय आणि आता बॅट इकडे चांगला फटका. वा, मिड ऑफ आतमध्ये होता, त्याचा घेतलाय फायदा, त्यांच्या डोक्यावरून खेळलाय, आलाय चौकार. मॅचची मजा जबरदस्त पाहिला मी इथे. 4 बॉल मध्ये 13. अजूनही कुणालाच माहित नाही कोण जिंकणार. ओ हो, कधी आरडी वॉरियर्स, कधी अजिंक्य बिशे स्पोर्ट्स फाउंडेशन. धगधग धगधग धगधग. मॅच ऑन, मॅच ऑन. ओ हा बॉल पंच आमच्याकडे वळतायत, वाईट बॉल कळवतायत. समीकरण पुन्हा बदललंय. 4 बॉल मध्ये 12 पाहिजेत आता. 4 बॉल 12. चौकार येणार का, षटकार येणार का? इकडे पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय, रन घेण्याचा कंप्लीट. हो, आणि त्या प्रयत्नामध्ये यष्ट्या देखील उडवल्या गेलेल्या आहेत. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता बिकी दास यांचा, त्या प्रयत्नात रनआउट झालेल्या आहेत. फिल्डिंग किती महत्वाची असते या खेळात पाहायला मिळालंय. आणखीन एक विकेट. मॅचने पुन्हा कलाटणी घेतली, कधी इकडे तर कधी तिकडे. पुन्हा टेन्शन, पुन्हा टेन्शन, पुन्हा राडा राडा राडा. तीन बारा. जर का एखादा 6 आला आता आणखी मजा येईल, आणखी मजा येईल. पाहूया. आरडी वॉरियर्स एका बाजूला, अजिंक्य बिशे स्पोर्ट्स फाउंडेशन एका बाजूला. मॅच मधील रंगत वाढली आहे, चुरस वाढली आहे, तसेच समर्थकांच्या काळजाचे ठोके सुद्धा वाढलेले आहेत. टेन्शन 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 अमय आलेले आहेत. पाहूया, तुम्ही किती बॉल मैदानात आहेत याला महत्व नाहीये, तुम्ही काय करता याला महत्व आहे. पाहूया काय होईल. यावेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय करा. बॉल एक धाव तर तिकडे मिळणार आहे. फिल्डर येत आहेत आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या 2 बॉलवर. 2 बॉल मध्ये पाहिजे 11. एखादा मोठा फटका यावा आणि पाहूया काय होईल. काहींना वाटत असेल आरडी वॉरियर जिंकावं, काहींना वाटत असेल अजिंक्य बिशे स्पोर्ट्स फाउंडेशन जिंकावं, आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया. यावेळेला फटका तर खेळलाय, फटका खेळलाय, बॉल निघाला सीमारेच्या दिशेने. बॉलला अडवण्याचा प्रयत्न आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. आरडी वॉरियरच्या टीमने सेलिब्रेशन करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. अभिषेक चव्हाणला मात्र मानलं पाहिजे, भाऊ पूर्ण मॅच उभे राहिलेत. अजूनही जर पाहिलं तर 1 बॉलला 9 पाहिजेत, परंतु क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे. असाच काही चमत्कार इकडे आता होईल का त्याचीच अपेक्षा असणार आहे. बॅटिंगसाठी आता दाखल झालेत. चांगली मॅच, दोन्ही संघाकडे सातत्याने गेली ही मॅच आणि त्याच्यामुळेच आनंद आलाय. पुणे प्रीमियर लीग आजचा दिवस माझ्यासाठी राहिला आणि आनंद देखील देऊन गेला या क्रिकेटचा हा अद्भुत खेळ. आणि इकडे स्ट्रोक खेळलाय, फटका चांगला आहे, सीमारेच्या पलीकडे गेलाय, परंतु राडा आरडी वॉरियर वाल्यांनी घातलाय. आता जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. नो डाऊट इकडे अजिंक्य बिशे स्पोर्ट्स फाउंडेशनची टीम सुद्धा चांगलीच खेळली, परंतु मॅच जिंकली आहे रवींद्र भाऊ दंगेकर अँड कंपनी. आरडी वॉरियर्स या टीमने बाजी मारली आणि सेमीफायनल गाठलेली आहे. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराची मानकरी तेजराज, ज्यांनी बॅटिंग बॉलिंग दोन्ही मध्ये चांगली कामगिरी केली. तेजराज देशमुख ठरतात सामनावीर पुरस्काराचे मानकरी. आणि त्याचबरोबरीने मी संपूर्ण पुणे प्रीमियर लीग आयोजन कमिटी, रोहित भाऊ लायगुडे, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभारी असेल. सकाळी अगदी लवकर आणि ती सुद्धा मुंबईला मॅच असल्या कारणाने मी रजा घेईल, परंतु या स्पर्धेचं खूप साऱ्या आठवणी राहतील आणि हे आपलं आयोजन आम्ही सुद्धा डोळ्यामध्ये साठवलं जे वर्षभर आम्हाला लक्षात राहील. आणि या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. धन्यवाद.